मित्रांनो नमस्कार. गणिती या ऑनलाईन ई लर्निंग प्लॅटफॉर्मवरती मी उद्देश तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करतो. आजच्या लेक्चरच्या बाबतीमध्ये बरीच मोठी क्युरिओसिटी आहे की हे 4, 6, 8 चा फॉर्म्युला म्हणजे नेमकं काय आहे. ओके, म्हणजे ह्या गोष्टी जर बघितल्या व्यवस्थित तर एकंदरीत अंदाज बांधणं थोडंसं कठीण होतं की हा नेमका फॉर्म्युला काय असणार आहे, आणि त्याबद्दलची क्युरिओसिटी खूप तुमच्या मनामध्ये होती आणि तीच क्युरिओसिटी दूर करण्यासाठी मी तुमच्या सगळ्यांसमोर उभा आहे. यूट्यूबवरती आपण खूप दिवसांनी येतोय. याआधीही तुम्ही भरभरून प्रेम दिलं, इथून पुढेही तुम्ही भरभरून प्रेम देणार आहात ह्याची मला नेहमीच खात्री असते आणि ती इथून पुढेही राहणार आहे. कारण जे खरं आहे, जे सत्य आहे ते पोहोचवण्याचा आपला प्रत्येक वेळी मानस असतो. ओके, सो आज नेमका अभ्यासाचा 4, 6, 8 हा फॉर्म्युला नेमका काय आहे या फॉर्म्युल्याकडे आज आपण लक्ष देणार आहोत. ओके, तलाठी भरती या नावाने जी मार्केटमध्ये एक मोठी ॲडव्हर्टाईज फिरत आहे, तर ती ॲडव्हर्टाईज आहे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची गट क पूर्व परीक्षेसाठीची ॲडव्हर्टाईज आहे. ती आत्ता प्रथमदर्शनी आपल्याला 6000च्या आसपास जाताना दिसतेय. भविष्यामध्ये या ॲडव्हर्टाईजने मोठी उडी मारली तर आपण समजायचं की आपण जिंकलो, सगळ्यांचा मोक्षाचा मार्ग खुला झाला असं म्हणता येईल. पण एवढं जरी असेल तरी आज मी ज्या पॉइंटला तुमच्या सगळ्यांसमोर बोलतोय, आत्ता अर्जसंख्या आहे 8 लाख अर्जसंख्या आहे. त्यामुळे कॉम्पिटिशन ही तितकीच वाढलेली आहे. एवढ्या सगळ्यांमध्ये आपल्याला जर पुढे जायचं असेल, आपल्याला जर काहीतरी करायचं असेल तर नक्कीच चांगल्या रँकिंगमध्ये मित्रांनो आपल्याला यावं लागेल. आणि त्यासाठी अभ्यासाची एक विशिष्ट पद्धत राखून ठेवावी लागेल. तुम्ही जर फुल टाइम अभ्यास करत असाल, माझ्यासारखं नोकरी करून अभ्यास आणि बाकीच्या गोष्टी असं करत नसाल, फुल टाइम अभ्यास करत असाल तर या लेक्चरकडे विशेष लक्ष द्या. आणि जर तुम्ही नोकरी करून अभ्यास करत असाल तरी सुद्धा या लेक्चरकडे विशेष लक्ष द्या. मित्रांनो, सुरुवातीला काही गोष्टी तुम्हाला सांगतो की 2023ची एक छोटंसं उदाहरण सांगतो. त्या उदाहरणावरून तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी लक्षात येतील. 2023ची जी गट क ची परीक्षा झाली, 6700 प्लस अशा काहीतरी जागा होत्या आणि भूतो न भविष्य असा कट ऑफ त्या काळामध्ये लागला होता. तो कट ऑफ होता 19 मार्क्सचा कट ऑफ होता. किती कट ऑफ होता? 19 मार्क्सचा कट ऑफ होता. जागा जास्त गेल्या होत्या. सुरुवातीला डिस्कशन असं होतं की प्राधिकरण वाईज कट ऑफ लागेल असं सुरुवातीचं डिस्कशन होतं. पण नंतर आयोगाने मात्र त्या सगळ्यांमध्ये चेंजेस केले आणि आयोगाने कट ऑफ एकच लावला. तो कट ऑफ गेला होता 19. मी माझं उदाहरण तुम्हाला देतो. मला मार्क होते 53. याच्यामधले 2 कट ऑफ तुम्हाला सांगतो. 49.50 कट ऑफ हा PSI चा होता, सेपरेट कट ऑफ होता. आणि 46.50 समथिंग असं काहीतरी टॅक्स असिस्टंटचा कट ऑफ होता. आणि क्लर्कचा कट ऑफ होता 19 मार्काचा. बरोबर आहे. या मार्कांपेक्षा मला प्रिलियमला किती मार्क जास्त होते रे? किती मार्क जास्त होते मित्रांनो? 34 मार्क जास्त होते. पण या 34 मार्क जास्त असल्याने मला काही फार मोठा फायदा झाला का प्रिलियमला? प्रिलियम इज क्वालिफाईड. प्रिलियम ही एक अशी परीक्षा आहे की जी क्वालिफाईड आहे आणि ती मुख्य परीक्षेसाठीचे द्वार खुले करून देते. त्यामुळे मला असलेली 34 मार्काची लीड ही मला कामाला आली का? नाही. माझ्या अभ्यासाने ती मला दिली, पण ती मला ऍक्च्युअल कामाला आली का? गट क च्या बाजूने म्हणतोय मी, ज्यावेळेस कट ऑफ 19 मार्क लागला. ओके, आता मी तुम्हाला आजच्या ॲडव्हर्टाईज संदर्भात काही गोष्टी समजावून सांगतो. त्या गोष्टींकडे आता विशेष लक्ष द्या. आता जर 5700 समथिंग, आपण 6000 टेंटेटिव्ह पकडू, एवढ्या जागा जर तुम्हाला आता प्रथमदर्शनी दिसत आहेत आणि तुम्ही गेली बरीच वर्ष अभ्यास करताय आणि तुमचा स्कोअर हा मागच्या कट ऑफ काहीतरी 50च्या आसपास लागलाय. बरोबर आहे. तुमचा स्कोअर हा 40, 45, 50 याच्या आसपास व्हॅरी करतोय. म्हणजे गोष्ट लक्षात येते की या ॲडव्हर्टाईजच्या मुख्य परीक्षेला तुम्ही जाणार आहात. ओके, जो प्रामाणिकपणे अभ्यास करतोय त्याच्याविषयी मी म्हणतोय. मुख्य परीक्षेला तुम्ही जाणार आहात. त्यामुळे मुख्य परीक्षेला जाऊन परत येणं हे माझ्या वाट्याला मला नकोय. एवढं तुमचं डोक्यात फिट पाहिजे. मुख्य परीक्षेला जाऊन परत येणं माझ्या वाट्याला नकोय. तुम्ही जी मुख्य परीक्षा डिसेंबर महिन्यात देणार आहात त्या मुख्य परीक्षेचा अभ्यास गट ब मधली जनता काय म्हणतोय? तुम्ही जी मुख्य परीक्षा डिसेंबर मध्ये देणार आहात त्या मुख्य परीक्षेचा अभ्यास गट ब मुख्य परीक्षेला जे आहेत ते मागच्या महिन्यापासून करतायत.
त्यामुळे पूर्वपरीक्षा दिल्यानंतर ज्या वेळेस तुम्ही मुख्य परीक्षेला जाल आणि मग तुम्ही मुख्य परीक्षेच्या सिलेबसला तयारी कराल, त्यावेळेस या जनतेचा अख्खा सिलेबस संपलेला असेल आणि ही जनता रिव्हिजन मोडला असेल आणि मग या जनतेला तुम्हाला कम्पीट करणं फार अवघड जाणार आहे, मार्क माय वर्ड. आणि यासाठी आपण अभ्यासाचा 4, 6, 8चा फॉर्म्युला डिझाईन केलेला आहे. काय असणार आहे 4, 6, 8चा फॉर्म्युला? जर तुम्हाला मुख्य परीक्षा पास व्हायची असेल तर तुम्हाला काही गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतील, लक्षात घ्याव्या लागतील. तुम्ही जर फुल टाइम अभ्यास करताय असं मी कन्सिडर करतो, फुल टाइम अभ्यास करणाऱ्यांसाठी हा फॉर्म्युला आहे आणि पार्ट टाइम अभ्यास करण्यासाठी 2, 4, 6चा फॉर्म्युला आहे. ओके, 2, 4, 6चा फॉर्म्युला आहे, जे काम करून उरलेल्या वेळेत अभ्यास करतात त्यांच्यासाठी. बट आपण मॅक्सिमम लेवलला याकडे लक्ष द्या. जर तुम्ही दिवसातले 12 तास अभ्यास करताय, लिहून ठेवा, 12 तास अभ्यास करताय आणि हे जे मी तुम्हाला सांगतोय हे तुम्ही फॉलो केलत, प्रामाणिकपणे फॉलो केलत, व्यवस्थित फॉलो केलत आणि तुम्ही रिझल्टच्या बाहेर राहणार असं कधीच होणार नाही. मार्क माय वर्ड, तुम्हाला पोस्ट मिळणार आहे. 12 तासाच्या अभ्यासाचं जर तुमचं शेड्यूल असेल ते तुम्ही कसं बनवत असाल, इट्स युअर चॉईस. तुम्ही जर ऑगस्ट महिन्यामध्ये जर आपण बोलतोय, ऑगस्ट महिन्यामध्ये 4 तास प्रिलिम करा, 8 तास मेन्स करा. सप्टेंबर मध्ये ज्यावेळेस तुम्ही एंटर होता त्यावेळेस 6 तास प्रिलिम करा आणि 6 तास मेन्स करा. ज्या वेळेस तुम्ही ऑक्टोबरचे तुम्हाला 25 दिवस मिळत आहेत, ओके, असं आपण कन्सिडर करूया. या 25 दिवसामध्ये 8 तास प्रिलिम करा, 4 तास मेन्स करा. हे तुमचं शेवटचा जे ब्लॉक आहे हे तुमच्यानुसार आहे, या मागच्या गेलेल्या 2 महिन्यामध्ये तुम्ही काय करताय ते. हा झाला तुमचा 4, 6 आणि 8चा फॉर्म्युला. या पद्धतीने अभ्यासाचं नियोजन केलं तर तुम्हाला पास होण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही. वन मोर थिंग, इथं जे प्रिलियमला तुम्ही 4 तास देताय, काय म्हणतोय मी, हे जे प्रिलियमला तुम्ही 4 तास देताय, 6 तास देताय, 8 तास देताय, हे 4, 6, 8 तास जे आहेत हे तुम्ही ऍक्च्युअली मेन्सला देताय. मेन्स मध्ये काय रे पेपर 2ला वेगळं, हेच आहे की नाही सगळं. त्यामुळे हे जे आहे 4, 6, 8 तास तुम्ही जे डेली देणार आहात, मी कॅल्क्युलेट केले जवळपास 550 तास या बाकीच्या मेन्सला तुम्ही देताना उरलेले तुम्ही प्रिलिमला देताय. एवढ्या याच्यामध्ये मेन्सचा सिलेबस तुमचा व्यवस्थित कव्हर होईल इथपर्यंत. आणि मित्रांनो, ज्या दिवशी तुम्ही प्रिलियम द्याल त्या दिवशी कट ऑफ किती लागेल हे टेन्शन तुम्हाला नसेल, कारण जागा भरपूर आहेत. तुम्हाला माहिती मला एवढे मार्क पडतात, ह्याला तर कट ऑफ कमी लागणार आहे. कमी किती लागेल हे कॉम्पिटिशन ठरवेल. तो 19 लागेल का, अजिबात नाही, तो 30च्या आसपास कुठेतरी लागेल. ओके, अजून जागा वाढल्या तर अजून बघू. पेपर कसा येतो यावर सगळं डिपेंड आहे. पेपर फारच टफ आला तर त्याच्यामध्ये अधिक व्हॅरिएशन होऊ शकतं. ज्यावेळेस तुम्ही प्रिलिम्स द्याल त्यावेळेस तुमच्या डोक्यावरती माझं मेन्सचं काहीच झालेलं नाही, काहीच झालेलं नाही या विचाराने तुम्हाला घाम फुटणार नाही. मित्रांनो, तुमचा मेन्सचा सिलेबस जवळपास 90% कंप्लीट झालेला असणार, 90 का 95% सिलेबस कंप्लीट झालेला असणार आहे. आणि ज्या वेळेस तुम्ही प्रिलियम द्याल त्याच्या दुसऱ्या दिवसापासून तुम्ही कोणाच्याही बॅचेस लावणार नाही, तुम्ही कोणाचंही काही करणार नाही. तुम्ही फक्त टेस्ट कराल, टेस्ट सोडवाल, त्याचं अनालिसिस कराल, त्याचं क्वेश्चन वाईज अनालिसिस कराल आणि डेली तुमचं हेच चालेल. आणि ते जे तुमच्या रुटीनमध्ये बसेल आणि तेच फक्त असं होईल की रोजच चालू आहे. एक दिवस मेन्स येईल आणि तुम्ही तिथं जाऊन तेच कराल जे तुम्ही घरी करणार आहात. ओके, हा आता फक्त एक गोष्ट उरते, याच्यामध्ये उरतात काही ऑड टॉपिक्स. आता हे जे ऑड टॉपिक्स आहेत मी का मेन्शन करतोय, तुम्ही ज्या वेळेस मेन्सला जाल, प्रिलिम जस्ट झाली आहे आणि मेन्सचा अभ्यास सुरू करायचा आहे,
तर पहिली गोष्ट तुम्हाला पर्यावरण करावं लागेल. ओके. दुसरं काय, कम्प्युटर अँड रिमोट सेन्सिंग करावं लागेल. करंट अफेअर्स अपडेट करावं लागेल तुम्हाला. ऑब्विसली करंट अफेअर्स अपडेट करावं लागणार आहे की ना मित्रांनो. अजून काय गोष्ट आहे, RTI RTS आणि सांख्यिकी. हे तर फार सोपे येतात हो, याच्यामध्ये काय करायची गरज नाही. माझ्यासारखीने एक लेक्चर घेतलं आणि तुम्हाला सांगितलं तर होऊन जाईल. RTI RTS अपडेटेड करंट अफेअर्स, कम्प्युटर आणि पर्यावरण, हे एवढंच उरतं रे तुम्हाला करायला. तुम्हाला हे करायला एवढंच उरतं. जे मेन्सच्या सिलेबस मधलं ऑड घटक आहे, जो पेपर 2चा उर्वरित भाग आहे, तो सगळा तुम्ही प्रिलियम मध्ये कव्हर केलेलाच आहे. त्यामुळे येणाऱ्या दिवसामध्ये तुम्हाला फक्त रिव्हिजन मारायचे आहे. आणि जे पार्ट टाइम अभ्यास करताय त्यांच्यासाठी मित्रांनो माझा एक वेगळा फॉर्म्युला आहे. तो फॉर्म्युला आहे 2-4-6चा फॉर्म्युला. ओके. किंवा तुम्ही हा 2-3-4 असंही करू शकता, कारण तुम्ही पार्ट टाइम अभ्यास करताय. तुम्ही जर ऍक्च्युअली गव्हर्नमेंट जॉब मध्ये असाल तर तुमचा ऍक्च्युअली प्रिलियमचा सेन्स खूप भारी असणार आहे, आउटस्टँडिंग असणार आहे, कारण तुम्ही ते सगळं करून पुढे गेलेला आहात. बरोबर आहे. मेन्सला तुम्हाला अडचण येणार आहे, ती फक्त तुम्हाला त्या गोष्टीमध्ये रुटीनमध्ये राहणं गरजेचं आहे, त्यानुसार ते करावं लागणार आहे. त्यामुळे तुम्ही 2-3-4 म्हणजे सुरुवातीला ऑगस्ट महिन्यामध्ये 2 तास प्रिलियम, नंतर सप्टेंबरमध्ये 3 तास आणि ऑक्टोबरमध्ये 4 तास. काही जणांना ही करायची गरज नाही. जे पोस्ट होल्डर आहेत ते ऑक्टोबरमध्ये काही दिवस अभ्यास करतील, प्रिलियम काढतील आणि मेन्सला तुमच्यासोबत असतील. त्यामुळे जे वर्किंग आहेत, ज्यांना प्रिलियमचा सेन्स खूप चांगला आहे, त्यांनी आतापासूनच मेन्सला मॅक्सिमम वेळ दिलेला कधी चालेल. ऑफिसमध्ये बसून, म्हणजे मी माझं सांगतो, ऑफिसमध्ये बसून वोकॅब्युलरी, कारण तिथं लिंक तुटत राहते. मग काय करायचं, वोकॅब्युलरी वाचायची. बरोबर आहे. ऍक्च्युअल ग्रामर जे आहे तेही तुमचं ऑफिसमध्ये कव्हर होऊ शकतं. सब्जेक्ट वाईज जे रिव्हिजन आहे ते व्यवस्थित बसून करावे लागतात. 1 डे रिव्हिजन, 2 डे रिव्हिजन, वीकली रिव्हिजन, ते व्यवस्थित बसून करावे लागतात. तर हा त्यांच्यासाठीचा फॅक्टर आहे. त्यामुळे अभ्यासाचं जर तुम्ही असं नियोजन करत असाल, 4-6-8च्या पॅटर्नने नियोजन करत असाल, तर नक्कीच मित्रांनो तुम्हाला या सगळ्या गोष्टींचा फायदा होईल. जर तुम्ही आता केवळ आणि केवळ प्रिलियम करत बसलात तर मग ज्यावेळेस तुम्ही मेन्सला जाल त्यावेळेस तुमच्या शेजारच्याचा मेन्सचा सिलेबस संपलेला असेल आणि तुमच्या हातामध्ये काहीच उरणार नाही. पुन्हा पाडे आहे तसे जैसे ते सुरू होतील आणि तुम्ही त्याला काही करू शकणार नाही. मग एवढी मोठी संधी आली आणि मी काहीच करू शकलो नाही, याचं गिल्ट आयुष्यभर राहतं. ते गिल्ट 2023च्या 7,000 जागांनी आपल्याला दिलं. तेव्हा स्किल टेस्ट होती, यावेळेस स्किल टेस्ट नाही आहे. त्यामुळे कॉम्पिटिशन सगळी मेन्सला संपते. त्यावेळेस होप्स राहायचे की स्किल टेस्टला जाऊ, जे वरचे आहेत ते नापास होतील, मग आपल्याला संधी मिळेल. असं काही राहिलेलं नाही मित्रांनो. तुम्हाला स्किल टेस्ट नाही, मेन्सच्या मेरिटवरती तुम्हाला पोस्ट मिळणार आहे. याने एक फायदा झाला, स्किल टेस्टसाठी आयोग 2-3 महिने लावायचे, स्किल टेस्ट घेऊन निकालाला 2-3 महिने लावायचे, असे 6 महिने जायचे. मग प्रत्येक प्राधिकरणाला आयोग ते रिपोर्ट पाठवायचे निवड झालेल्या लोकांचे. मग प्राधिकरण त्याच्यावर वेळ घ्यायचा, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करायचा आणि मग तुम्हाला एखादा रोजगार मेळा असेल, त्या रोजगार मेळ्याचं औचित्य साधून तुम्हाला नोकरीला बोलवलं जायचं. पुढच्या 6 महिन्यांनी तुमचा पगार. अशा सगळ्या गोष्टी महाराष्ट्र शासनामध्ये सध्या सुरू आहेत. या एका निर्णयाने तुमचा वेळ खूप वाचलेला आहे. जी पोस्ट किंवा पोस्ट मिळाल्यानंतर 7, 8, 9, 10 महिने किंवा 12 महिने, वर्षही जातं, जॉईनिंग मिळत नाही, ते मात्र इथून पुढे होणार नाही. ही प्रोसिजर पटापट होईल. ती परीक्षा त्या वर्षी संपेल. अभ्यासाचा 4-6-8चा फॉर्म्युला नक्की तुम्ही तुमच्या याच्यामध्ये आणा, कारण मॅथ्स अँड रिझनिंग, जॉग्राफी, इकॉनॉमिक्स, हिस्ट्री, करंट अफेअर्स, पॉलिटिकल सायन्स, हे जे सगळे विषय आहेत यांना ॲक्च्युली रिव्हिजनची गरज आहे. पण तुम्ही म्हणताय मी मेन्सला जाईल आणि मग मराठी इंग्लिश करेल, तर नाही बाळांनो, तुम्ही तेव्हा करालही कदाचित, पण जर आत्तापासून सुरुवात केली तर तुमची गडबड उडणार नाही. तुम्ही सहज पास व्हाल. त्यावेळेस पडत पास व्हाल, झाला तर काठावर पास व्हाल, काठावर पास झाला तर क्लर्क मिळेल. हे जर अभ्यासाचं नियोजन केलं तर तलाठी व्हाल, इंडस्ट्रियल इन्स्पेक्टर व्हाल, एक्साइज इन्स्पेक्टर व्हाल. आता जागा नाहीत, कदाचित भविष्यामध्ये येऊ शकतात. सुप्रिटेंडंट, ऑफिस सुप्रिटेंडंट व्हाल, सिनियर क्लर्क व्हाल. जे क्लर्क वरून 4, 5, 7, 8 वर्ष लागतात सिनियर क्लर्क व्हायला, ते पद तुम्हाला आत्ताच मिळून जाईल. त्यामुळे ऑब्व्हियसली जर इथून बाहेर पडतोय तर हे पद घेऊन निघूया. एकच ॲडव्हर्टाईज आहे, समान संधी आहे. समान संधीतून जर चांगल्या पे स्केलचं पद मिळालं तर नक्कीच आनंद राहील. बाकी मला इथंच हवंय, माझ्या जिल्ह्याचं ठिकाणी हवंय, माझ्या इथल्या ठिकाणी, मला पुण्यात हवंय, मला मुंबईत हवंय, या कम्फर्टनेसमधून बाहेर पडा. आत्ता या सगळ्या
दलदलीतून बाहेर पडायची वेळ आलेली आहे मित्रांनो. आणि वेळ, जी वाईट वेळ बरेच दिवस आपल्या सगळ्यांसोबत होती, ती वेळ आता निघून जाणार आहे. मोठी ॲडव्हर्टाईज आलेली आहे, सुवर्ण संधी आहे. या वेळेस जो करेल तोच जिंकला असं आपण समजू. आणि अगदी अनुभव आहे म्हणून सांगतो, एक सरकारी नोकरी तुमचं आयुष्य बदलून टाकते. हे मॅटर करत नाही की तुम्हाला पगार किती आहे. तुमचा जो पगार आहे त्याच्यापेक्षा प्रायव्हेट सेक्टरमध्ये काम करणाऱ्या लोकांना पगार असणार आहे, पण तुम्हाला जो मानपान मिळतो, तुमच्या आईवडिलांना जो मानपान मिळतो, त्याची तुलना जगातल्या कुठल्याही पगाराशी केली जाऊ शकत नाही. आणि तुमच्या आतमध्ये जे आत्मिक समाधान असतं की अरे बापरे, मी हे करू शकलो, मला हे जमलं, मला लोकांनी ताणे दिले, मला लोकांनी डिवचलं, मला लोकांनी माझ्यावरती, माझ्या क्षमतांवरती शंका घेतली, पण मी माझ्या मेहनतीने प्रत्येकाला उत्तर दिलं. मित्रांनो, आयुष्यातले शेवटचे 4 महिने आहे असं लक्षात घ्या. 4-5 महिने राहिलेत असं लक्षात घ्या. आणि हे 4-5 महिने माझ्या आयुष्यातले शेवटचे 4-5 महिने आहेत. आणि मला जगातला सर्वोत्तम परफॉर्मन्स करायचा आहे, सर्वोत्तम परफॉर्मन्स करायचा आहे. त्यानुसार नक्कीच प्रयत्न करा. द लास्ट लीफ नावाची कथा मित्रांनो तुम्ही ऐकली असेल. ते लास्ट लीफ नावाच्या कथेमध्ये तुम्ही ऐका, एका चित्रकाराला मास्टरपीस बनवायचा असतो आयुष्यातला, आणि तो सगळ्यांना सांगतो की एक दिवस मी माझ्या आयुष्यातला मास्टरपीस बनवेल. आणि एक मुलगी न्यूमोनिया होऊन आजारी पडलेली असते. ती एका खिडकीकडे एकटक राहून बघत राहते आणि त्या खिडकीच्या झाडाकडचं एक पान रोज गळत जातं. ती मुलगी म्हणते की या झाडामधलं शेवटचं पान ज्या दिवशी गळेल त्या दिवशी मी मरून पडेल, त्या दिवशी माझा जीव जाईल, त्या दिवशी मी या जगाचा निरोप घेईल. म्हणून ते एक पान गळायची वाट बघत राहते. शेवटचं पान ज्यावेळेस त्या झाडाला दिसतं, ती म्हणते की आता हे पान गळेल या 1-2 दिवसामध्ये आणि मी या जगाचा निरोप घेईल. ते पान गळत नाही. 1 दिवस झाला ते पान गळत नाही, 2 दिवस झाले, 3 दिवस झाले, 4 दिवस झाले, 5 दिवस झाले, 10 दिवस झाले, ते पान गळत नाही. त्या मुलीला कळतं अख्ख्या झाडामध्ये उरलेल्या एका पानामध्ये जर ही क्षमता असेल, एका पानाला जर या जगामध्ये राहायचं असेल, तर मी इतक्या लवकर का हारतेय, मलाही थांबावं लागेल, मलाही जिंकावं लागेल. त्या मुलीमध्ये आत्मविश्वास येतो. त्या रोगावरती ती चांगल्या पद्धतीने मात करते. पॉझिटिव्हिटी जे शरीरामध्ये होते. आणि ज्या वेळेस व्यवस्थित होऊन ते बघायला जाते, त्यावेळेस तिला कळतं की ज्या खिडकीतून आपल्याला दिसत होतं ते कुठलंही झाड नव्हतं, कोणीतरी एक चित्र लावलेलं होतं एका पानाचं. आणि ते चित्र पाहून मी माझ्या आयुष्यामध्ये माझ्या रोगावरती मात केली. जे चित्र तुम्हाला त्या मुलीला खिडकीमध्ये दिसलं, ते चित्र त्या चित्रकाराने काढलं होतं, ज्याला तो मास्टरपीस म्हटला. ज्यावेळेस त्यांना कळतं की ह्या चित्रकाराने हे चित्र काढलंय, त्यावेळेस ह्या दोघीही भेटायला त्याला जातात. त्या पावसामध्ये उभं राहून त्या खिडकीत त्याने ते चित्र लावलेलं असतं, कारण तिची बहीण त्या चित्रकाला बोलता बोलता म्हटलेली असते की ती असं असं म्हणते म्हणून, शेवटचं पान गळालं की मी मरून जाईल. तो चित्रकार ते चित्र काढतो, हुबेहूब दिसणार चित्र काढतो आणि खिडकीत लावतो. ज्या वेळेस या दोघी जणी त्याला भेटायला जातात, अरे तू खिडकीमध्ये लावलेलं जे चित्र होतं त्या चित्रामुळे मी जगले, त्या चित्रामुळे मी माझ्या रोगावरती मात केली. त्यावेळेस तो चित्रकार म्हणतो, मी म्हटलं होतं ना माझ्या आयुष्यात मी एक मास्टरपीस बनवेल, आणि तो मास्टरपीस तो आहे. एवढं बोलून तो चित्रकार प्राण सोडतो, कारण पावसात भिजत भिजत त्याने ते चित्र लावलेलं असतं आणि त्याला न्यूमोनिया झालेला असतो. आयुष्यातलं त्याचं ते मास्टरपीस होतं. तुमच्या आयुष्यामध्ये अशा अनेक संधी असतात, ज्या संधीचं सोनं करायची मित्रांनो गरज आहे. ही संधी म्हणजे तुमच्या आयुष्यातला मास्टरपीस असेल. शेवटचे 5 महिने काहीच नाही दिसलं पाहिजे. मी नेहमी म्हणतो, अभ्यास करताना शेजारच्याच्या खोकण्याचा सुद्धा आवाज नाही आला पाहिजे. इतकं दुर्लक्ष असलं पाहिजे आसपास काय सुरू आहे त्याचं. समाधी लागली पाहिजे. आणि अभ्यासिकेमध्ये अभ्यास करत असताना शेजारच्याने हळूच हात लावून आपल्याला म्हटलं पाहिजे, अरे उठ, तुझा रिझल्ट आलाय, तुझं नाव आहे PDF मध्ये. इतकी समाधी लागली पाहिजे मित्रांनो आपल्याला अभ्यास करताना. हा 4, 6, 8चा फॉर्म्युला लक्षात ठेवा. नक्कीच तुम्हाला या फॉर्म्युल्याचा फायदा होईल. दुसरी गोष्ट, एक पॅरलल गोष्ट तुम्हाला अशी सांगतोय की आपण गणितीची टेस्ट सिरीज लॉन्च केलेली आहे मित्रांनो. त्या टेस्ट सिरीजमध्ये तुम्ही नक्कीच एनरोल व्हाल ही अपेक्षा आहे, कारण त्या टेस्ट सिरीजमध्ये, एकच मिनिट सांगतो तुम्हाला काय. आत्ता 5 तारखेपासून ही टेस्ट, 4 तारखेपासून ही टेस्ट सिरीज सुरू झालेली आहे. या टेस्ट सिरीजमध्ये आपण जवळपास 40 प्रश्न पत्रिका आणि 800 प्रश्न घेणार आहोत, की ज्या 800 प्रश्नांमधून नक्कीच तुम्हाला गणित आणि बुद्धिमत्तेच्या बाबतीमध्ये फायदा होईल. ओके, गणित आणि बुद्धिमत्ता. मागच्या गट ब पूर्व परीक्षेला इतका अवघड असताना सुद्धा
मी 20पैकी 19 मार्क आणू शकलो, कारण त्या विषयाचा मी केलेला अभ्यास. मी वर्गात बसून पेपर सोडवतो आणि मग समोरच्याला सांगतो की बाबा हा पेपर अवघड होता का सोपा होता, तुम्हाला एवढे मार्क येण्याची गरज होती. त्यामुळे या प्रोग्रामला तुम्ही एनरोल व्हा. तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये आपली ॲपची लिंक दिसेल, ते ॲप डाउनलोड करा आणि नक्की एनरोल व्हा. आत्तापर्यंत 200-250 जण या सगळ्या प्रोग्राममध्ये इन्व्हॉल्व झालेले आहेत. तुम्हीही नक्की या संधीचा फायदा करून घ्या, कारण पूर्व परीक्षेचे 20 मार्क आणि मुख्य परीक्षेचे 44 मार्क म्हणजे 22 प्रश्न हे मार्क ठरवतात की तुम्ही पोस्टपर्यंत जाणार आहात का नाही. जर या 20पैकी माझ्यासारखा 19-20 आणतो, पेपर अवघड असेल त्याच्यानुसार 17-18 पण पडू शकतात, असं काही नाही. मी काय अतिशहाणा नाही आहे की तुम्हाला डायरेक्ट सांगा मला 20पैकी 20च पडतात. 17-18 पण पडू शकतात, ह्युमन एरर आहे. जर येणाऱ्या पूर्वपरीक्षेला मी म्हणतोय तुमचा कट ऑफ 30च लागणार असेल आणि मी नुसतं एका मॅथ्स अँड रिझनिंगमध्ये 18-19 मार्क आणत असेल, तर माझं म्हणणं इतकंच आहे की माझा वेळ वाचतोय आणि मी मेन्सचा अभ्यास अधिक चांगल्या पद्धतीने करू शकतो, अधिक वेळ देऊ शकतो. ओके, सो या प्रोग्रामला नक्की एनरोल व्हा आणि तुमचे जो कोण मित्रपरिवार असतील त्यांनाही नक्की या प्रोग्रामबद्दल सांगा. अभ्यासाचा 4, 6, 8चा फॉर्म्युला लक्षात ठेवा. भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये एका नवीन कुठल्या तरी हटक्या आयडियासह. तोपर्यंत थांबूया. ऑल द व्हेरी बेस्ट. छान अभ्यास करा. जय हिंद.